नमस्कार. आज आपण खानदेशी विशेष एक पारंपरिक रेसिपी बनवतो आहे. दराब्याचे लाडू, दळाचे लाडू किंवा पिठीचे लाडू अशा वेगवेगळ्या नावांनी हा दराबा ओळखतात. तर हा दराबा खानदेशामध्ये दिवाळीला आवर्जून तयार केला जातो. जिभेवर ठेवताच विरघळणारा, भरपूर दिवस टिकणारा दराबा कसा तयार करायचा ते बघूया. दराबा तयार करण्यासाठी आपल्याला इथे गहू लागणार आहे. गहू तुम्ही इथे कुठलाही वापरला तरी चालेल. आता इथे हाय माप तुम्हाला दाखवते आहे, याला आमच्याकडे शेर म्हणतात. या शेराने मोजून इथे 3 शेर इतके मी हे गहू घेतलेले आहे. जर तुमच्याकडे हे माप नसेल तर तुम्ही हे गहू किलोने वजनी प्रमाणात सुद्धा घेऊ शकता. आता घेतलेले हे 3 शेर गहू व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे गहू पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. ही कृती शक्यतो रात्रीच करायची. आता एक पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेतले आणि यामध्ये भरपूर पाणी घातलं. आता हे गहू मी 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये असेच भिजत ठेवले. त्यानंतर हे गहू पाण्यामधून काढून घ्यायचे आहे. तर एखाद्या टोपलीवर, एखाद्या चाळणीवर हे गहू काढायचे आणि 5 ते 10 मिनिटं यातलं पूर्ण पाणी निघू द्यायचं. पाणी निघून गेल्यानंतर हे गहू आपल्याला एखाद्या सुती कॉटनच्या कपड्यावर असे बांधून ठेवायचे आहे. याची एक गठोडी बांधून ठेवायची आहे. तर ही संपूर्ण जी कृती आहे ती आपल्याला रात्रीच करायची आहे. आता हे गहू मी एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही गाठोडी जी आहे ती उघडूया. तर हे गहू जर सकाळी उघडल्यानंतर ओले वाटत असतील तर हे व्यवस्थित पंख्याच्या हवेखाली पसरत ठेवायचे. कारण खूप जास्त ओले गहू जर दळून आणले तर हे गहू ओले असल्यामुळे याचा कोंडा जास्त येतो, रवा खूप पडतो आणि जी आपल्याला पिठी जास्त पाहिजे आहे ती नेमकी कमी पडते. गहू ओले आहे म्हणून 5-10 मिनिटं मी असे पंख्याच्या हवेखाली सुकवून घेतले. त्यानंतर गिरणीवरून व्यवस्थित दळून आणायचे आहे. नेहमीच्या कणकेसारखे हे गहू दळायचे आहेत, परंतु गहू ओले असल्यामुळे यातला कोंडा वेगळा होतो आणि अगदी बारीक अशी पिठी वेगळी होते. तर इथे मैदा चाळण्याची जी चाळणी आहे त्यातून आपल्याला ही पिठी व्यवस्थित चाळून घ्यायची आहे. तर इथे माझ्या सासूबाई ही पिठी चाळत आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे कोंडा वेगळा झालेला आहे. आता हा कोंडा सुद्धा जर तुम्ही रव्याच्या चाळणीतून चाळून घेतला तर यातला रवा वेगळा होतो आणि कोंडा वेगळा होतो. याच पिठीपासून आपल्याला पिठीही वेगळी मिळते आणि रवा सुद्धा वेगळा मिळतो. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ही सर्व कृती वस्त्रगाळ सुद्धा करून घेऊ शकता. तुम्हाला पुन्हा इथे चाळणी दाखवते आहे. इतकी बारीक चाळणी आपल्याला या प्रोसेससाठी किंवा या कृतीसाठी वापरायची आहे. अगदी मस्त पांढरी शुभ्र अशी ही पिठी इथे तयार मिळालेली आहे. जर तुम्हाला यातून रवा वेगळा करता येत नसेल किंवा एखाद्या वेळेला रवा निघतही नाही तर तुम्ही इथे 0 नंबरचा रेडीमेड रवा या दराब्यासाठी वापरू शकता. आपण इथे 3 शेर गहू घेतलेले होते. 3 शेराला अंदाजे किती पिठी किंवा किती सोजी आपल्याला तयार मिळालेली आहे ते तुम्हाला दाखवते आहे. 2 शेर पिठी मोजून झालेली आहे. आता हा 3रा शेर आहे आणि आता हा 4था शेर. म्हणजे 3 शेर गव्हापासून आपल्याला 4 शेर इतकी ही पिठी किंवा याला आमच्याकडे सोजीच म्हणतात. तर ही सोजी मिळालेली आहे. मस्त अशी पांढरी शुभ्र ही सोजी तयार झालेली आहे. तर या सोजीपासून मिठाई किंवा बर्फी कशी तयार करायची ही सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता ही तयार झालेली पिठी आहे, यापासून आपण दराबा तयार करणार आहोत. इथे मोठी जाड बुडाची कढई घ्यायची. जर तुमच्याकडे अशी मोठी कढई नसेल तर ही पिठी तुम्ही जास्त प्रमाणात जर भाजायला घेतली असेल तर तुम्ही 2 वेळा भाजून घ्या. तर आम्ही अशी मोठी कढई घेतलेली आहे. आता या कढईमध्ये तूप घातलेलं आहे. 1 किलो एवढं हे तूप आहे. तूप सर्वात आधी गरम करून घ्यायचं आणि आता यामध्ये 1 वाटी एवढा अगदी बारीक 0 नंबरचा रवा माझ्या सासूंनी घातलेला आहे. रवा व्यवस्थित आपण सर्वात आधी घालायचा आहे. 1 मिनिटं असा तुपामध्ये व्यवस्थित तो रवा भाजून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये तयार झालेली पिठी घालायची. तर इथे 2 शेर एवढी ही पिठी घेतलेली आहे. हे बघा. तर जर तुम्हाला लाडू वळायचे असतील तर तुम्ही इथे पिठी थोडी जास्त घेऊ शकता, तूप थोडं कमी घेऊ शकता आणि दराबा जर तुम्हाला असाच डब्यामध्ये भरून ठेवायचा असेल तर तूप जास्त घ्या. म्हणजे दराबा खूप मस्त मऊ लुसलुशीत तयार होतो. आता ही पिठी अगदी मंद आचेवर तूप सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर ही पिठी भाजत असताना सुरुवातीला थोडी जळ जाते, मात्र 10-15 मिनिटानंतर जसजसं तूप सुटत जातं तसतशी ही हलकी होते.
मस्त भाजली जाते, खमंग सुवास येतो आणि यावर तुपाची चकाकीसुद्धा दिसायला लागते. तर तुम्ही ते पाहू शकता. मस्त अशी मऊ ही पिठी झालेली आहे. तूप सुटलेलं आहे. कढईला जर असं चमच्याने किंवा सराट्याने ठोकलं तर तुम्ही यावर बघू शकता तुपाची छान चमक येते. मस्त अशी मऊ ही पिठी झालेली आहे. यावरून समजायचं की पिठी इथे छान भाजून झालेली आहे. आता ही भाजून झालेली पिठी आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. तर इथे ही स्टीलची एक मोठी घमेली आहे. यामध्ये मी ही काढून घेतलेली आहे भाजून घेतलेली पिठी. आणि आता ही भाजलेली पिठी आपल्याला साधारण 6 ते 7 तास किंवा ओव्हरनाईटसुद्धा तुम्ही गार होऊ दिली तरी चालेल. कारण गरम गरम पिठीमध्ये लगेच साखर मोडायला घेतली तर साखरेचं पाणी होतं आणि दराबा बिघडतो. आणि आता ही भाजून घेतलेली जी पिठी आहे ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढायची आहे आणि सर्वात आधी साखर न घालताना व्यवस्थित ह्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. साखर घालायच्या आधीच ही पिठी व्यवस्थित रगडून घ्यायची. त्यानंतर यामध्ये साखर घालायची. यामुळे हा दराबा मस्त मऊ लुसलुशीत होतो आणि छान चविष्टसुद्धा होतो. आता यामध्ये 2 शेरासाठी 1.5 शेर एवढी मी साखर इथे घातलेली आहे, म्हणजे माझ्या सासूंनी घातलेली आहे. आज आम्ही सासू-सुना मिळून हा दराबा तयार करतो आहे. आता व्यवस्थित साखर यामध्ये मिक्स करायची आहे. साखर तुम्ही थोडी आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. थोडी वेळ खाऊ किंवा थोडी मेहनतीची अशी ही रेसिपी आहे, परंतु खूप मस्त असा चविष्ट हा दराबा लागतो. आणि आता यामध्ये जी राहिलेली साखर आहे ती घातली. त्यानंतर थोडी वेलची साखरेमध्येच बारीक करून घेतलेली आहे, ती सुद्धा घातलेली आहे. चवीसाठी वेलची, जायफळची पूड घाला, म्हणजे दराब्याला खूप छान चव येते. आणि आता यामध्ये थोडी जायफळची पूड आहे ती सुद्धा घालायची. आणि आता हा दराबा छान व्यवस्थित हातावर चोळून चोळून आपल्याला असा रगडून घ्यायचा आहे. जेवढा हा दराबा रगडला जातो तेवढा स्वादिष्ट होतो. अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखा बनवून तयार होतो. आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी छान लुसलुशीत असा हा दराबा तयार झालेला आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असाच हा भरून ठेवू शकता किंवा याचे लाडूसुद्धा बनवू शकता. तरी इथे आम्ही तर हा डबा असाच भरून ठेवतो दराब्याचा, परंतु तुम्ही याचे लाडूसुद्धा वळून ठेवू शकता. अगदी मस्त असा हा मऊ लुसलुशीत दराबा होतो. 2 महिनेपर्यंत तुम्ही एक वेळा बनवून खाऊ शकता. अजिबात खराब होत नाही. फक्त याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. आणि आता हा दराबा तयार आहे. माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.